कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो अधिपती ऐका तर, अहो तुम्ही असं तुटक तुटक का वागताय माझ्याशी? एवढं ना मला कोणीच टाळलं नाही आतापर्यंत। तुम्ही आधी पण असं केलं होतं तेव्हा मीच बोलले होते, आता पण मीच बोलतेय। नाही मी काय टाळाय नाही, मी बोलालोय की तुमच्या संग। बोलताय हे असं लांब राहून तुम्ही ना जेवढाच तेवढं बोलताय अधिपती। तुम्हाला आठवत नाहीये का मी गाणं शिकवायचे तेव्हा तुम्ही किती मनमोकळेपणाने माझ्याशी बोलायचात, मजा मस्ती करायचात, अगदी हसत खेळत आपला क्लास असायचा। आता तुमचे सूरच बदलले। सूर काय माझे बदलले नाही, तुम्हीच का नाही मला जरा बदलल्यावानी वाटायलाय मॅडम। मी कुठे बदलले? आधी आपली जशी मैत्री होती तेव्हा पण मी अशीच होते, तुम्हीच बदललाय। हे बघा आता तुम्ही ठरवलंय ना गाण्याचा क्लास परत सुरू करायचा, मग त्यासाठी आपल्याला पूर्वीसारखी मैत्री करायला लागणार आहे। काय बघा मैत्री फित्रीचा काही विषयच नाही आहे मध्ये, तुम्ही आमच्या गाण्याच्या मॅडम आहे तेवढंच। आणि गाण्याचं बी आता आम्हाला जमल का नाही काय माहित नाही, काम लय वाढले लय व्याप आहे। असं कसं? नाही गाणं तर तुम्हाला शिकायलाच लागणार आहे, ठरलंय ना आपलं। हात द्या। तुमचा हात द्या। म्हणजे कशाला उतरणार कसं मी? तेच म्हणाले तुम्ही खाली उतरू नका। हे बघा आपला गाण्यापुरता संबंध होता, असं कुठे बी मला बिनकामाचं भेटायला येत जाऊ नका। हो बिनकामाचं कसं? मी तुमची विचारपूस नको का करायला? एवढं लागलंय तुमच्या पायाला। अहो ती तुम्ही फोनवर बी करू शकला असता, इथे याची गरज नव्हती। वा वा असं कसं? एक फ्रेंड म्हणून माझं कर्तव्य आहे। तुमच्या पायाला लागलंय, तुम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटायला नको? हे बघा तुम्हाला मी सांगितलं का नाही, तुम्ही आमच्या गाण्याच्या शिक्षिका, एवढंच आपलं नातं आहे आणि त्याचा रिस्पेक्ट आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल। बाकी फ्रेंडशिप बिडशिप असं काय आपल्यामध्ये होऊ शकत नाही। का? कारण आमच्या आयुष्यात एकच मैत्रीण आहे, मास्तरीणबाई। हो पण मी तुमची बायको झाली, मैत्रीण। ते काय म्हणतात ते फ्रेंड गाईड फिलॉसॉफर, सगळं काय मास्तरीणबाईच आहेत आमच्यासाठी। अच्छा म्हणून तुम्ही असं वागताय माझ्याशी? म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ना माझ्याशी बोलू नका, माझ्यापासून लांब राहा। नाही त्यांनी असलं काही सांगितलेलं नाही, त्या असलं काही सांगत नसतात, हे मी सांगतोय तुम्हाला। आणि आता हे बी सांगतो की तुम्ही आता तुमच्या कामाला जावा, मी माझ्या कामाला जा। अहो थांबा ना, 2 मिनिटं तरी बोला। हो अहो तुम्ही माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलता का नाही, ते काम झालंय, आता तुम्ही जावा। अहो पण तुम्ही बघा ना, ही जागा किती सुंदर आहे, हा निसर्ग। मी म्हणते आपण इथे जर गाण्याचा क्लास सुरू केला तर किती मजा येईल। आता आमच्याकडे खरंच वेळ नाहीये, आणि जेव्हा मला खरंच वाटेल का नाही गाणं शिकावं असं, मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन, खरंच फोन करेन। पण आता ह्यो पाठलाग थांबव। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।